आंबा घाटात बसचा भीषण अपघात, 115 नेपाळी प्रवासी बचावले। आंबा घाटातील चक्रीवळणावर झालेल्या भीषण अपघातातून तब्बल 115 नेपाळी प्रवासी थोडक्यात बचावले। मध्य प्रदेश नोंदणी क्रमांक MP13P1371 असलेली खाजगी ट्रॅव्हलची बस गुरुवारी रात्री कोल्हापूरहून रत्नागिरीकडे रवाना झाली होती। नेपाळमधील बाग कामगार या बसमध्ये प्रवास करत होते। पहाटे सुमारे 5 वाजता आंबा घाटातील धोकादायक चक्रीवळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। चालकाला झोपेची झापड आल्यामुळे बस संरक्षण कठडा तोडून सुमारे 80 फूट दरीत कोसळली। दरीत दाट झाडे असल्याने बस झाडाला अडकून राहिली आणि मोठी जीवितहानी टळली। या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले असून सर्वांना तातडीने साकरपा मार्गे रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे। बसमध्ये प्रवाशांना कोंबून बसवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। अपघाताची माहिती मिळताच साकरपा पोलीस आणि आंबा परिसरातील युवकांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक युवक भाई पाटील, दिनेश कांबळे, दिग्विजय गुरव, दीपक भोसरे आणि तुषार पाटील यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यास विशेष मदत केली। या अपघाताचा पुढील तपास साकरपा पोलीस करीत आहेत। लाईव्ह महाराष्ट्र 9 आंबा।